देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली आहे। मोदींच्या काटकसरीच्या आव्हानानंतर शरद पवार यांनी ही पोस्ट केली आहे। मध्य पूर्वेतील अस्थिर युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी 2 दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या। त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे। या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग व्यवसाय क्षेत्र तसंच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झाले। या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी। राष्ट्रहिताच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रिया राबवणं देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे। यासोबतच पंतप्रधानांनी देशातील अर्थतज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा, असं ट्विट मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांनी केलंय। काही गांभीर्याची परिस्थिती नाही। आमचे प्रधानमंत्री सर्व सेक्टरच्या सर्व लोकांना सोबत घेऊन काम करतात आहे, त्यामुळे फार काळजी करायची कोणी गरज नाही आहे। प्रधानमंत्र्यांनी देश सुरक्षित ठेवला आहे। मोदीजींच्या हातात देश सुरक्षित आहे।